सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महाराष्ट्राशी संबंधित रोजची नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून होत असतं. तर आज महत्त्वाची एक माहिती आपण बघणार आहोत, ती म्हणजे राज्यात 10,000 कंत्राटी शिक्षकांची भरती होणार आहे आणि त्रिभाषा सूत्रानुसार विद्यार्थ्यांना त्यांची आपली आवडीची तिसरी भाषा निवडता येणार आहे. परंतु या तिसऱ्या भाषेसाठी ऑगस्टमध्ये यासाठी पुस्तकेसुद्धा उपलब्ध होणार आहेत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडलेले आहे. मात्र हिंदीशिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत. त्यानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग त्या भाषेचे शिक्षक कंत्राटी तत्त्वावर भरणार आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषानुसार अंदाजे 8 ते 10,000 शिक्षक भरावे लागतील, असं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर मराठी इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार आहे. पहिलीचा विद्यार्थी दुसरी, तिसरी किंवा चौथी गेल्यावरही त्याची तिसरी भाषा बदलू शकणार आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावेच लागणार आहेत. म्हणून नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे. त्याच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉक्टर राहुल रेखावार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. शिक्षण आयुक्तांना त्यांचा अहवाल हे सादर करणार आहे. त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती, तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे, पुस्तकांची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती यावरील कार्यवाही ऑगस्ट अखेर पूर्ण होईल, असं सुद्धा या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार तिसऱ्या भाषेसाठी विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम घेतला जाईल. 20पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल, पण त्यांना ऑफलाईनसुद्धा शिकवावे लागेल. विद्यार्थी जी भाषा निवडतील त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील निर्णय होईल, पण यावर कायमस्वरूपी तोडगासुद्धा काढावा लागणार आहे. तर सचिंद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची पुस्तके ऑगस्टमध्येच मिळतील, असं सांगितलेलं आहे. राज्यातील बहुतेक शाळा 16 जूनपासून सुरू झाल्या असून आता विदर्भ मराठवाड्यातील शाळा 23 जूनपासून सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली, पण तिसऱ्या भाषेची पुस्तके त्यांना अजूनसुद्धा मिळालेली नाहीत आणि त्या विद्यार्थ्यांची पसंती देखील जाणून घेतलेली नाही. आता इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन त्यांना ती पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी ऑगस्ट हा महिना उजाडेल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर पुनश्च एकदा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.